नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये एच डी दुकानवालामध्ये भाजी मंडीच्या डेली अपडेटमध्ये बघा. आज भाजी बरीचशी आली होती मार्केटमध्ये, बरीच जास्त आली होती. आज पण बुधवारी पण जास्त आली होती, आज गुरुवार आहे, आज पण जास्त आली. आज ग्राहक होते, पण जे डेलीच्या ज्या जवळपासच्या लोकलच्या भाज्या आहे त्याला भाव नाही. आज पण नाही, गुरुवारी पण नाही, आपला बुधवारी पण नव्हता, आज पण नाही. चला मग व्हिडिओ बघून घ्या. आपल्याला सगळे रेट दिलेले आहे, कोणत्या भाजीला किती भाव आहे, कमी जास्त सगळ्याच जे बी आहे ते ठोकचे रेट दिलेले आहे. चॅनल लाईक कर जा, चॅनलला सबस्क्राईब जरूर कर जा आणि जास्तीत जास्त शेअर करा. बघा व्हिडिओ पहिले. आलेले आहे व्यापारी, विचारू कुठून आले, का आहे का नाही, का घ्याले ते यवतमाळ मार्केटमध्ये. दादा कोणाला तू? कळमून आलो भाऊ. कळमून हो. काम ते काय घेतलं? समार घेतला 10 रुपये किलोचा. हा, मेथी घेतली 40 रुपये किलोची. मेथी 40 रुपये किलो घेतले ना. मिरची घेतली 20 रुपये किलोची. मिरची 20 रुपये किलोची आहे का? मिरची 20 ची आहे. शेपू आहे. शेपू बी आहे का? शेपू पण घेतला. तिथं मग चिल्लर मध्ये व्यापार करता का कळमले? नाही, आता बाबुळगावच्या बाजारला चाललो आम्ही आज. बाजार करता का? मग डेली मग 8 दिवस इथं यवतमाळ रोजच येतो आम्ही. रोजच येता का? रोज येतो. चला चांगला. शेपू घेतला 20 चा. शेपू 20 रुपयाचा. पालक घेतली एक गट्टा. पालक घेतली का? हो, पालक घेतली. आज काय कोणती भाजी महाग वाटली थोडी? माग तर काहीच काही नाही, नाही. कोणतीच नाही. कोणतीच महाग नाही ना? बिलकुल सस्ती झाली आहे. काहीच नाही. सगळेच आयटम सस्ती झाली आहे. टमाटे वगैरे सगळे. डेलीच येतं ना? हो, हो, डेलीच येतो. चला व्यापार आहे, थोडा धंदे पाणी होत आहे, थोडे भाव कमी असल्याच्या थोडेसे पैसे उरत आहे ना. महाग पाहिजे थोडी महाग. थोडी भाग पाहिजे ना. हा, चला ठीक आहे. दुरूनच आवाज देऊन राहिले आपल्याला. पैसे पाहू का म्हणजे आज भरती किती आहे? भरते 17-18 किलो. अरे बाप. बघा भेंडी चवलाई 100 रुपये पन्नी. 100 रुपये बन्नी. भेंडी चवलाई 100 रुपये बन्नी. एवढी चांगली भेंडी 100 रुपये बन्नी. आणायलाच खर्च असेल ना 100 रुपये. हो मेला कास्तकार कसं का व्यापारी आहे आमचे ते. कास्तकार आत्महत्या करू राहिला. हा. भेंडी चवलाई 100. हालत पाहते चली कास्तकाराची. पॅन काढून दाखव. काका म्हणता का आणलं होतं? आज चवलाई आणली होती. चवला आणली होती. 2 दिवस झाले तर खूपच काही मार्केट. विचार नका आता बे हारला. चवलाई 100 आलेले मजुराले द्या लागून राहिले. बस मजुराची तरी निघून राहिले का? मजुराचे बी नाही निघून जवळून द्या लागून जवळून राहिले. द्यायला लागून राहिले. पाणी तर पाणी नाही या लागला. म्हणूनच भाव आहे. हा. मग काय करायचं आता? पाऊस कमी असल्यामुळे जवळपास हे भाव आहे. बरोबर आहे हो ना? ना. तुम्ही दरवर्षी लावत असताना दरवर्षी भाजी. यावर्षी सारखे भाव आहे का? नाही. यावर्षी खूप कमी भाव खूपच कमी भाव. आहे ना. हो. नाही तर दरवर्षी 50-60 रुपये किलो असते या टाइमला आहे ना. यावर्षी पोझिशन खूपच खराब आहे भेंडी आणि चवळाईची. भेंडी आणि चवळी. बाकी ठीकठाक तरी आहे. बरं आहे. हा, हे आमचे कास्तकार होय. कास्तकार आहे, त्यांना विचारून दिलं किटा कापरा ना. किटा कापरा. चला आता येस कंपनी बघा. येस कंपनी मध्ये मुंग आलाय. मुंगाची आवक बरी आहे यवतमाळ मार्केट मध्ये. पालक आहे बघा, पालकची गट्टी येऊन राहिली. आता कुठून येऊन राहिले काय विचारू भाऊला, काय म्हणते पैसे विचारू. भाऊ नमस्कार. काय म्हणते काय आलो होता आज? मुंगची गाडी होती. मुंग कपला 40 रुपये किलो. पालक कपली 15 रुपये किलो. मेथी कपली 40 रुपये किलो. शेपू 20 रुपये. शेपू 20 रुपये. गाड्या खतम. टमाटे 200 रुपये झाले. 200. गुरुवार आहे आज. गुरुवार असल्यामुळे आहे आज आवक भरपूर दिसू राहिली. बुधवारी बी चांगली आवक होती. आज ग्राहक बी दिसू राहिले. ग्राहक असल्यामुळे तरी भाव तेवढे नाही आहे. भाव आहे जवळपास जशी दाखवूनच राहिलो. ठोकचे भाव जे बी राहणार आहे ते सगळे दाखवूनच राहिलो आहे. पोषण चालू आहे जशी जसं समोर चाललो आपण तसं रेट पाहूनच राहिलो आहे. काय भाव म्हणले? अरे हे 30 10 रुपयाचा फरक आहे ना. सबार तर भावच ना. हो, सबाराला 10 रुपये किलो. बेकार पैसे आहे सध्या. आवकच भरपूर आहे. मिरची मस्त लवंगी मिरची सुपर येऊन राहिली. विचारलो मार्केटमध्ये ठोक म्हणजे 30 रुपये किलो चालली आहे मिरची. हे बघा पन्न्या बी आहे बाजूला. चला सतीश अँड कंपनी जाऊ आपण. विचारू भाऊला काय काय आला होता आज. फुलकोबी थोडी कमी दिसू राहिले. बाकी विचारू कुठे गेले सतीश भाऊ. कारले बघा, कारले आहे आज. कारले मी पण घेतले. कारले आहे. हो सतीश भाऊ बोला. काम दे काय आला होता आज. आज काय नाही, कारले ढेमसो 15-20 रुपये किलो. कारले 18 रुपये 16-18 रुपये किलो. मिरच्या 20 रुपये किलो.
मिरच्या 20 रुपये. काकड्या 100 रुपये पन्नी. शॉर्टेज वाली फुलकोबी आलती का? शर्ट नाही आज फुलकोबीचा. नाही का? आज आहे. आज आज भरपूर आहे. भरपूर आहे ना? का भाव कपले आपल्या 30 रुपये 40 रुपये 30 रुपये 40 रुपये किलो. म्हणजे सध्या भाव नाही आहे सध्या कोणी, आहे काहीच ना? भाव नाही. बरं, सध्या व्यापार सध्या हेच आहे ना. आवकच खूप आहे. आवक खूप आहे मालाची, गिरायक नाही. गिरायक नाही. चाल चला भारत कंपनी जाऊ आपण. काय म्हणते पोषण टमाट्याची पोषण तर जरा हेच आहे. मुळे पा मुळ्याचे गट्टे दिसून राहिले आहे. मुळ्याचे गट्टे घेऊ. टमाट्याचे रेट तर नेहमी घेतच राहतो. 15 रुपये किलो. विशाल भैया मुळे आणले आज. मुळे आणले 10 रुपये किलो आहे. सब सस्ता है. सब सस्ता आहे. सब सस्ता 10 रुपये किलो मुळे. 100 रुपये कॅरेट टमाटे. 100 रुपये कॅरेट टमाटे. 10 रुपये किलो मुळे. 100 रुपये कॅरेट समार. 100 रुपये कॅरेट संबार. 20 रुपये किलो फुलगोबी. 20 रुपये किलो हे आले ना. 20 रुपये 20 रुपये किलो. बघा असा भाव. कैरी बी दिसून राहिली. कैरी 50 रुपये किलो खपली. कैरी चांगली खपली. कैरी 50 रुपये किलो. आचारची कैरी भारत कंपनी मध्ये. बघून या एकदा. कैरी चालूच आहे अजून. टमाट्याला भाव नाही काहीच. लौकी विसरायला पाहिजे. लौकी लौकी 15 रुपये किलो. लौकी 15 रुपये किलो. सब सस्ता. सब सस्ता. आज सब सस्ता. साईबाबा बन जाऊन दोडके भाऊ का नेहमीचे ते दोडके. शिराचे दोडके येते. प्रकाश हो दोडक्याची कॅरेट दोडके 15 रुपये किलो घ्या. 15 रुपये लागल. हो. 20 किलो भरती आहे का? नाही 12 किलो. 12 किलो आहे ना. हलका असते ना ते? हो. 12 किलो भरती आहे म्हणजे 15 रुपये किलो. हा भाव 15 रुपये किलो घे. 15 रुपये किलो हो गया. सावजी मुंगना 100 रुपये किलो आहे. कमी झाले का थोडे? 100 रुपये होता ना. हो 100 रुपयावर गेला होता. आता 70 रुपये आहे. काका का हो यावर्षी भाजीले भाव भेटून नाही राहिले. याच्या मागे काय कारण आहे? मालाची खूप आवक झाली. पाणी नाही ना. हा पाणी नसल्यामुळे मालाची आवक भरपूर आहे. पाणी असल्यामुळे माल खराब होते. यावर्षी पाणी कुठे आपल्या इकडं? मग याचं कारण हे आहे ना. त्याचं कारण हे आहे. मालाची आवक भरपूर. पाणी नसल्यामुळे माल खडून नाही राहिला म्हणून भाजीपाला जास्त येऊन राहिला. म्हणून हा भाव एवढे कमी आहे ना. 10 रुपये किलो माल नाही खपून राहिले. खपून नाही राहिले. खपून नाही राहिले. हो, तर आमची परिस्थिती तेच आहे. चिल्लर तिथे तेच परिस्थिती आहे. पण आपण नाव टाकता ना. साईनाथ मध्ये आलो आपण. शिमला घ्यायची आपल्याला पन्नी. पूर्ण पन्नी शिमलाची किती लागेल रे? 200. 100 अजून कमी कालच्या पेक्षा. घे रे मंगेश पन्नी. शिमला मिरचीचे 200 रुपये. आणि काकडी 10 रुपये किलो. काकडी बी 200 रुपये पन्नी. पाटा रे पाटा. पाटा दिसून राहिला ना. 20 रुपये. हा पाटा पाहून घ्या मित्रांनो. म्हणजे कसं नवीन आला ना ते पाटा. पाटा 20 रुपये किलो. हा 20 रुपये किलो. याला म्हणजे पाटा. पाटा बरबटी चवडी अलग अलग आहे सगळे. हे होय चवडी. हा हे बरबटी दाणेवाली आहे. बरबटी गावराची बरबटी. काय भाव कुराला? 50 रुपये किलो ना. चाल. किती भरते पन्नी जवळपास? 13 किलो. 13 किलोची पन्नी. चला दानेच्या आणि वकिलान कंपनी पण जाऊ. आलू कांदा सोडून द्या. काय हा नाही लसण आणि आलू सोडून द्या. कांद्याचे भाव खूप जास्त वाढले म्हणते. बघू विचारू भाऊला काय म्हणते पोषण तर आजचे. कांद्याचे पोषण विचारू आपण. आलूचे बी विचारू. अद्रकचे विचारू. लसणचे विचारू. सगळेच भाव विचारू जवळपास. दुरुपये दावा देऊन राहिले. जागा मग कांदे काय झाले? 5000 रुपये क्विंटल कांदे. 5000 रुपये 50 जागेवर. जागेवर झाले. अरे बाप रे. हे कांदे आहे ना. 5200 रुपये क्विंटल कपले. हे 52 ने कपले का? 52 रुपये किलो जागेवर गेले मित्रांनो कांदे. बघा हे यवतमाळ भाजीपाला मार्केट. किती पासून समजा? 4000 पासून 5200 रुपये पर्यंत. 4000 पासून 5200 पर्यंत. कांदे वाढले का? लसण बी वाढला? आणि लसण बी वाढला. लसण बी वाढला का? लसण 200 रुपये मोठा फुल मोठ- बम. हा बंपर 200 रुपये. हे इकडे आहे लसण, हे इकडे. लसण इकडे आहे. आलू भाऊ? आलू 1200 रुपये क्विंटल. आलू 1200 रुपये. आलूच नाही त्याची तेवढी. पण लसण आणि कांद्यामध्ये त्याची आली आहे ना. हा, हे लसण 1 नंबर 180 रुपये किलो. हा 180 रुपये. आईच गोला. एक नंबर आहे ना 180 रुपये किलो मध्ये. चोखा. हा आणि इकडे आहे 160 वाला आहे. 160 वाला बी हलका वाला बी आहे. कढी 160 वाला आहे. 130 रुपये किलो. कढी 130 रुपये किलो. आणि मोठा हा वाटते ना मोठा हे मोठा लसण 200. 220 रुपये किलो. 220 आहे ना. 220 रुपये ठोकचे आहे. म्हणजे तुम्हाला हे पूर्ण घ्यावं लागेल. पूर्ण या भावामध्ये बॉक्स घ्यावा लागेल. किती किलो भरते भाऊ? 20 किलो. 20 किलोचा बॉक्स आहे. या भावाचे भाव बॉक्सचे आहे. हा ते छाटून नाही भेटत. छाटून द्यायला लागेल. सुपर. सुपर माल आहे बिलकुल. अंडा. कट्ट्याचे भाव, बॉक्सचे भाव, पोत्याचे भाव, क्विंटलचे भाव असते. हा का भाव?
230 रुपये हा चोपा. 200 रुपये 230 रुपये ना हा 230 रुपये. किलो. हा लसणले का म्हणते उटी का कोणता उटी नाही देशी 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 लसण. हा देशी लसण आता उटी लसण बंद झालाय जवळपास म्हणजे येऊन नाही राहिला बंद झाला. चला आता प्रदीप भाऊला भेटू आपण त्रिकुटा कंपनी मध्ये. भाव जवळपास घेतले तर आपण पत्तागोबी पाहू का म्हणते पोषण तर पत्तागोबीची पन्नी विचारू भाऊला का म्हणते तर. प्रदीप भाऊ पत्तागोबी पाहिजे होती हो. टाका ना भाऊ का बोला 25 रुपये कमी 22 रुपये लागत पण 22 रुपये लागेल का पन्नी. 20 किलोची पन्नी आहे. 20 किलोची पन्नी आहे ना. काय शेंगा सांगा. 50 रुपये किलो. मुंगाच्या 50 आहे ना. ते चवडीन भेंडीचे भाव नका सांगू ते भाव ते सांगूच नका ते काय सांगूच नका. हा मेथी सांगा लागत 60 रुपये किलो काल 70 होती ना. सुपर हा, 60 रुपये मेथी चांगली आहे मेथी. मेथी पण सुपर. उठाव तिकडं बी नाही आहे चिल्लर बंदी बी उठाव नाही आहे म्हणजे आमच्या दुकान आहे ना म्हणून आजची पोझिशन अशी आहे कारण इकडं बी ग्राहक कमी आहे जवळपास. समार 10 रुपये किलो 10 रुपये कॅरेट. खराब है 10 रुपए किलो बिक रहा समार 10 रुपए किलो 100 रुपए कैरेट. जोतमाल अहमद बोलना समार लेके लाने का खर्च निकलता क्या नहीं निकलता. लाने का भी खर्चा नहीं निकल रहा माल वालों का. मंडी पे बड़ा ताला लगाना पड़ता गेट पे. समार- कोई माल नहीं बिक रहा. समार नहीं बिक रही पालक नहीं बिक रही सेपू नहीं बिक रही. टमाटे 200 रुपए कैरेट हो गए. लौकी 50 रुपए 100 रुपए पन्ने लौकी बिक रही है. सब ठोक के रेट है ये. कपड़े उतर गए माल वालों के. चला मग तुम्ही व्हिडिओ जर इथपर्यंत बघितला असेल तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा दोस्ता मित्रांना शेअर करा. धन्यवाद. जय महाराज.